अमरावतीतील वाढत्या ड्रग्ज गैरव्यवहारावर आता थेट पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे। शहरात एमडी ड्रग्जचा सुळसुळाट वाढत असताना आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे। गुरुवारी अमरावती शहर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की एमडी ड्रग्ज अमरावतीमध्ये खुलेआम विकले जात आहेत, मात्र त्यावर पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई का करत नाही याची सखोल चौकशी केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुरुवारी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार असून ड्रग्ज नेटवर्क, पुरवठा साखळी आणि त्यामागील सूत्रधारांवर कारवाईचे निर्देश देणार आहेत। त्याची चर्चा मी आज करणार आहे। या 2-3 विषयावरच मी चर्चा करता विशेष आलेलो आहो। कलेक्टर ऑफिसला येण्याचं कारणच आहे की काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काही ठिकाणी ड्रग्स एमडी, काही ठिकाणी गोवंश, हॉस्पिटलची हलगर्जीपणा, या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे। सर, करोडोचा एमडी जप्त केल्यानंतर नागपूरच्या पथकाने अद्यापर्यंत पत्रकारांसमोर खुलासा केला नाही, माहिती स्पष्ट होत नाही। होईल ना, माहिती स्पष्ट होईल, आम्ही त्याचा खुलासा करू। विशेष म्हणजे या अवैध ड्रग्ज व्यवसायात कोणतेही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सहभागी आहेत का याचाही तपास सुरू असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हे जे अवैध धंदे सुरू होते, अमरावतीचे अधिकारी मात्र यांच्याकडे कानवेळा केल्याचं बोलले जात आहे। मी तेच सांगतोय की इतकी हिंमत कुणाची जर झाली आहे आणि एमडी सर्रासपणे अमरावतीमध्ये विकल्या जातं, मी निवडणुकीत भाष्य केलं होतं, तर यावर आता आम्ही तपासणार आहोत की अमरावतीचे अधिकारी का कारवाई करत नाही, का त्यांनी कारवाई केली नाही, यावरही आम्ही पूर्ण लक्ष देणार आहे। आणि त्याच्याकरताच मी एक छोटीशी बैठक पोलीस विभागाचे आमचे SP CP या ठिकाणी चर्चा त्याची होणार आहे। दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। आता मी SP आणि CP या दोघांची चर्चा आज करणार आहे। अशा प्रकारचे अमरावती शहरात, अमरावती ग्रामीणमध्ये जे अवैध व्यवसाय आहे याबद्दलची मी आधीच भाष्य केलं होतं निवडणुकीच्या काळात की अमरावतीमध्ये मजबूत CCTV सर्व्हिलन्स आम्ही करणार आहोत। अमरावतीला सुरक्षित करण्याची योजना आमची आहे आणि अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय आणि काही कर्मचारी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची आम्ही तपास करतो आहे की विदाऊट प्रोटेक्शन किंवा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्याचं काही त्या ठिकाणी त्या लोकांशी संबंध होते का हे आम्ही तपासतो आहे। कारण विदाऊट कोणाच्या नॉलेजमध्ये नसताना अशी कोणाची हिंमत होत नाही, ते आम्ही चेक करणार आहोत। पण निश्चितपणे अमरावतीला आता ड्रग्स मुक्त, MD मुक्त आणि गोवंश जे या ठिकाणी हत्या होत आहे त्यावरही आम्ही लक्ष टाकणार आहोत। अमरावतीला सुरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आज आमची बैठकही आहे। पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावती ड्रग्ज मुक्त आणि गोवंश हत्या मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यासाठी पोलीस यंत्रणेला पूर्ण ताकदीने काम करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान अमरावती दौऱ्यात पालकमंत्री यांनी आमदार खोडके यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीदरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या येत्या 9 तारखेला आयोजित श्रद्धांजली व शोकसभेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली। आज मी केवळ संजय खोडके यांच्याकडे एवढ्याच करता भेट दिली। माननीय दिवंगत अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा एक बैठक अमरावतीमध्ये 9 तारखेला सायंकाळी 6 वाजता घेण्याची योजना आहे। त्याकरता एक बैठक आम्ही घेतली। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अजितदादांनी निर्देश दिले होते, संजयजी आणि आम्हा सर्वांना चर्चा झाली होती की भाजपासोबतच त्या ठिकाणी सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये बसायचं आणि प्रफुल्ल पटेलजी, सुनील तटकरे याचीही चर्चा झाली होती। त्याप्रमाणे संजय खोडकेजी आणि आमदार खोडकेताई यांनी महापौराचा फॉर्म भरतानाच त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं। त्यामुळं तो काही आज संदर्भ नव्हता। आज संदर्भ केवळ श्रद्धांजली सभेचा होता। ती सभा 9 तारखेला सायंकाळी 6 वाजता अमरावतीमध्ये होणार आहे।